नमस्कार. मी प्रभाकर आमारी भोसले तुंगत. माझी 1.5 एकर केळीची बाग आहे. सध्या जैविक खताचा वापर मी केल्यामुळं उत्कृष्ट प्रकारे आलेला आहे. मार्गदर्शक आमचे सचिन डिकरे हे वेळोवेळी मार्गदर्शन करते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळं डोसेस वगैरे दिलेत. नेटसर्पचे जैविक खतं वापरल्यामुळं मला वाटतं त्याचा रिझल्ट छानपैकी आलेला आहे. ह्याच्या अगोदर कधी केळी त्याच्या केली होती? अगोदर केळी काय नव्हती, सगळं ऊसाचं पीक होतं. हा. आता इथून पुढे केळीचं प्रमाण वाढवायचं आमचे असं चाललेलं आहे. बरं. त्याप्रमाणे पुढे आणखीन 1 एकर केळी लागण करणार आहे. आणि बुंदा वगैरे मस्त चांगले आलेले, छान आलेले आणि घड पण छान पडलेले आहेत. किती फाण्या पडलेत? साधारण 12-13 फणे आहेत. बर. आणि उत्कृष्ट प्रकारे साईज पण आहे. दोन्ही फण्यामधलं अंतर किती दोन्ही आहे? फण्यातलं अंतर चांगलं आहे. चांगलं आहे. एकूण म्हणजे एकंदरीत चांगले घड पडले. हा, म्हणजे घडाची क्वालिटी घडाची क्वालिटी साईज छानपैकी आहे. छानपैकी आहे. हो. तुम्ही समाधानी आहात का? हा, सध्या समाधानी आहे. हा. आणखीन आता 1 महिना 1.5 महिन्यात मार्केटिंगला जाईल. आज किती दिवस झाले या प्लॉटला? साधारण 9 महिने 20 दिवस झाले. 9 महिने 20 दिवस. 9 महिने 20 दिवसामध्ये संपूर्ण मार्गदर्शन डिकरे हा, साहेबांनी केलेलं डिकरे आहे. साहेबांनी केलेलं आहे. वा. तर तुम्ही समाधानी आहात? हो, समाधानी आहे. जैविक शेती काळाची, जैविक शेती काळाची गरज आहे सध्या. रासायनिक शेतीचे दुष्परिणाम व्हायला लागले. व्हायला लागलेत. सेंद्रिय जमिनीचा- शेती आणि जैविक हा. शेती काळाची गरज आहे. जमिनीचा कष्ट टिकून राहण्यासाठी जैविकचं छान आहे. छान आहे, काळाची गरज आहे. काळाची गरज आहे. आणि बायोफिट ही औषधं ही 24 वर्ष झालं जैविक क्षेत्रामध्ये काम काम करतात. करतात. धन्यवाद.